मच्छिंद्रनाथ महाराज की जय, बोला बड़े बाबा की जय। बडे बाबा मच्छिंद्रनाथ संजीवन समाधी सोहळा 2026चं नियोजन मच्छिंद्रनाथ देवस्थान ट्रस्ट आणि या गटाचे मार्गदर्शक विश्वस्त सुरेश अण्णा धस यांच्या मार्गदर्शनाखाली या यात्रा उत्सवाचं नियोजन करण्यात आलेलं आहे। 10 ते 15 लाख लोक या नाथभक्त या ठिकाणी दर्शनाचा लाभ घेतील असा या आमचा कयास आहे। आणि या आलेल्या सर्व नाथभक्तांना आंघोळीची व्यवस्था, दर्शनबारीची व्यवस्था, पार्किंगची व्यवस्था उत्तम प्रकारे आमच्या या विश्वस्त मंडळाच्या मार्गदर्शनाखाली तयार झालेली आहे। आणि आलेल्या वर्षातून एकच दिवस ही बडेबाबांची समाधी स्पर्श दर्शनासाठी या ठिकाणी उघडी केली जाते आणि आलेल्या सर्व नाथभक्तांचा स्पर्श दर्शन या उत्सवाच्या निमित्तानं सर्व नाथभक्तांना होईल। आणि आलेल्या सर्व नाथभक्तांना महाप्रसादाची उत्तम चोख व्यवस्था विविध नाथभक्त मंडळाच्या सहकार्याने या ठिकाणी तयार केलेली आहे। तरी बडेबाबांचं भव्य दिव्य असं 72 कोटी रुपयाचं मंदिराचं जीर्णोद्धार या ठिकाणी आम्ही हाती घेतलेला आहे। आणि या यात्रा उत्सवाच्या निमित्तानं सर्वांना हात जोडून विनंती आहे की सर्वांनी भरभरून अशा प्रकारचं दान या ठिकाणी करावं आणि 3 वर्षात बाबांचं मंदिर पूर्ण करण्यासाठी सहकार्य करावं अशा प्रकारची एक आव्हान करण्यात येते। 12:30 वाजता समाधी उघडी केली जाईल आणि महाराष्ट्रातून आलेल्या सर्व नाथभक्तांनी जे कावडीचं जेल आणलं जातं 1 वाजेपासून तर 4 वाजेपर्यंत जलाभिषेक होईल, पाणी घालण्याचा कार्यक्रम होईल आणि त्यानंतर आलेल्या सर्व नाथभक्तांच्या हस्ते उटणं लावण्याचा कार्यक्रम पाठे गुढीपाडव्याच्या पाठे 5 वाजेपर्यंत होईल आणि 5 वाजता समाधी पुन्हा झाकली जाऊन पूर्ववत दर्शनाची या ठिकाणी गुढीपाडव्याचं दर्शन सुरू होईल। मंदिराच्या दक्षिण दिशेला 4 पार्किंग केलेल्या आहेत। 100 एकरची पार्किंग या ठिकाणी अंबोरा पोलीस स्टेशनचे जे निरीक्षक आहेत त्यांच्या मार्गदर्शनाखाली उत्तम चोख अशा प्रकारची पार्किंग व्यवस्था 100 एकरमध्ये करण्यात आलेली आहे। आणि त्याचबरोबर पार्किंगमध्ये रस्त्यावर गाड्या लावू नये यासाठी या डिपार्टमेंटच्या वतीनं असं नियोजन करण्यात आलेलं आहे। सदिलेल्या मागितलेल्या पत्रानुसार जवळजवळ 300 ते 350 पोलीस डिपार्टमेंट आणि 500 ते 600 स्वयंसेवक या ठिकाणी नाथभक्तांच्या सेवेसाठी या ठिकाणी तयार झालेले आहेत। महाराष्ट्र आणि इतर राज्यातून तसेच परदेशातून सुद्धा या ठिकाणी अनेक नाथभक्त या ठिकाणी दर्शनाचा येतात। सध्या भाविकांनी फक्त शिस्तीमध्ये दर्शन घ्यावं आणि या ठिकाणी भरभरून अशा प्रकारचं दान करून या बडेबाबांचं मंदिर लवकरात लवकर कसं पूर्ण होईल यासाठी त्यांनी सहकार्य करावं अशा प्रकारचं एक आवाहन करण्यात येतं।